हॅलो चेक. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळपट्टीच्या दिशेने या. DNCC अर्थातच दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब आज घरच्या मैदानामध्ये गावच्या मैदानामध्ये आहे. चला विनंती असेल आपण सर्वांनी हितेश आणि संपूर्ण टीम कर्णधारांची ती एंट्री होईल. शिवभाई, सिद्धू, केतन, पार्थ तिथल्या ते चेअर काढा मित्रांनो. चला आयोजक इथेच दा रेडी असेल तर आपल्यापर्यंत माहिती पोचवा ती. मुन्ना, डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग. ग्रामस्थ म्हटलं तर खऱ्या अर्थानं फक्त डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित आहे, परंतु ही स्पर्धा संपूर्णतः नवापूर ग्रामस्थांची आहे. नवापूर गावाची ही स्पर्धा संपूर्णतः ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. आज ही स्पर्धा आपण पाहतोय नवापूर नगरीमध्ये आणि एक विशेष अनेक आमचे समालोचक असतील, भरत मोरे सर असतील, कौस्तुभजी मोरे, अनिल बेनमनसी सर देखील आम्हाला जोडले होते थोड्या वेळासाठी. प्रत्येकाने उल्लेख केला होता की पश्चिम किनारपट्ट्यामधील वसई तालुक्यातील ही एक सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. अशी अगदी थाटामाटात उत्साहात पार पडणारी आजचा तिसरा दिवस ह्या स्पर्धेचा नक्कीच उल्लेख करावा असा वाटतो. आपल्याकडे थोडासा वेळ आहे त्या कारणास्तव गंभीर सर, विवेक सर, आपल्याला देखील विनंती असेल आपण एंट्री गेटच्या जवळ जायचं. आयोजकांच्या वतीनं अर्थातच हितेश होलकर, थोडीशी युनिक काहीशी आयडिया आहेत आणि त्या आपल्यापर्यंत माहिती पोचवली जाईल. पुन्हा एकदा माहिती पोचवतोय. खऱ्या अर्थानं आजचा तिसरा दिवस, परंतु पहिलं पर्व आपण पाहायला गेल्यानंतर फक्त आणि फक्त 16 संघांचा तो समावेश होता. परंतु पाठच्या वर्षीचं आपण ते घवघवीत यश पाहताना यंदाच्या वर्षात 16चे तब्बल डबल आहेत, अर्थातच 32 संघांचा. आणि ज्यावेळेला जतीननं ग्रुपवर असोसिएशनच्या ग्रुपवर तो फॉर्म टाकला त्यावेळेला मला वाटतं 10 ते 15 मिनिटांमध्ये ते 32 संघ झाले होते. खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेची एक वेगळी ओढ आहे आणि अशी ती स्पर्धा आज तिसरा दिवस आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय अगदी थाटामाटात उत्साहात क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम असा जास्त वेळ न घेता आज आपल्याला जास्त सामने खेळवायचे आहेत. तुर्तास डिजेमन आपण रेडी राहायचे एका आगळ्या वेगळ्या लुकमध्ये, अर्थातच मराठमोळ्या लुकमध्ये. आता 2 कर्णधार रेडी आहेत. एकीकडे जय सर अर्थातच जय श्रीराम विरार नगरीतील संघ आहे, तर दुसरीकडे आपल्या शेजारचा आपल्याच गावातील DNCC नवापूर SDJ. आणि ज्या वेळेला 2 कर्णधार येतील टाळ्यांच्या गजरात आपण त्यांची एंट्री करतोय. तलवारीची नाट हे मातीशी हजर सरनवरची रोजर खायाची रयतेचा राजा तो आम्ही हात रतायाचं तिकट नाही जवर तवर झुंजत राहायचं. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. धन्यवाद डीजे. एक पाठच्या हंगामामध्ये देखील आपण पाहिलं असेल तर मावळ्यांचा लुक होता, परंतु ह्या वेळेला थोडासा युनिक आहे आणि 2 कर्णधार आहेत. आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर जास्त वेळ न घेता ह्या स्पर्धेचे सर्वेसर्वा, ह्या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच हितेश दादा होळकर, महाराष्ट्र पोलीस दलातील एक आणि दानशूर असं व्यक्ती, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. एकीकडे DCC आहे, दुसरीकडे NPL आहे, अर्थातच नवापूर प्रीमियर लीग आहे. असा हा कॉल द्यायचा आहे, NPL आणि DCC. DCC असा आवाज आणि NPL येतोय, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. टीम JSR
जय श्रीराम. सौरभ, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ. आज नवापूर नगरीमध्ये पाचच्या वर्षामध्ये आपण प्लेयर्स संघातून खेळले होते, चॅम्पियन होते. खऱ्या अर्थानं सौरभला हे मैदान पसंत आहे. पाचच्या हंगामामध्ये त्या प्रकारचा आपण खेळ पाहिला होता, परंतु आता नव्या रूपाला, नव्या रंगाला आलेला नवीन हंगामातील नवीन संघ आता स्वतः लीड करतोय त्या संघाला. कशा प्रकारची तयारी आणि ह्या आयोजनाबद्दल थोडक्यात वर्णन ऐकायला आवडेल? एकच बोलणार मी की आयोजन खूपच चांगलं आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की लास्ट इयर आम्ही चॅम्पियन्स होतो, मग या इयर पण आपण सेम ट्राय करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. मनीष, तुझ्या दिशेने येतोय. आपण देखील एक चांगले आयोजक आहेत आणि येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये आपली देखील ती मोठी स्पर्धा. खऱ्या अर्थानं नवापूर नगरीमध्ये पहिली सुरुवात DNCC कडून आयोजनाची झाली होती आणि असे आयोजक आमच्या सोबतीनं आमचे जवळचे मित्र आहेत, अर्थातच मनीष मेहर. या आयोजनाबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि जतीन दादा पण खूप म्हणजे सपोर्ट करतात अशा गोष्टीसाठी आणि आयोजन खूप चांगलं आहे. यस, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना असतील. जास्त वेळ नाही घेत आहे, आज बरेच असे आपल्याला सामने खेळवायचे आहेत. तुर्तास आपण चेंज करून आपापल्या पोझिशनमध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय प्रथमतः JSR अर्थात जय श्रीराम संघ आणि डिसिजन फील्ड फर्स्ट म्हटलेलं आहे. समोरच्या संघाला अर्थातच DNCC दत्तगुरू नवापूर क्रिकेट क्लब संघाला आता फलंदाजीसाठी आव्हानित केलेलं आहे. बिग लढत, बिग फाईट आपल्या भेटीला येत असताना आजचा तिसरा दिवस. पाचशे 2 दिवस आपण पाहायला गेलं तर टॉप 16 मध्ये येत असताना अनेक संघ, अनेक चढ उतार आपण पाहिले. ह्या स्पर्धेमध्ये बिग अपसेट अर्थातच मोठमोठे संघ ह्या स्पर्धेबाहेर देखील आपण जाताना पाहिलं. आणि यंदाच्या वर्षामध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरणार त्यासाठी ती क्वेश्चन मार्क आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आपण इंट्रीगेट पाहतोय. वेलकम कौस्तुभजी मेहर. आपण पाचच्या 2 दिवसामध्ये कौस्तुभला देखील ऐकलं. तुर्तास ह्या स्पर्धेबद्दल नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. ज्यावेळेला आपण ही इंट्रीगेट पाहतोय, अगदी कोणत्या रिसेप्शनला किंवा लग्नाला आलोत की काय, त्या प्रकारची ही इंट्रीगेट एक भव्य दिव्य असं आयोजन, नियोजन, ती खेळपट्टी पाहतोय. आमच्या डावीकडे पाहायला गेलं तर स्वर्गीय जयेश घरत ह्यांचे एक वेगळे आणि युनिक संपूर्णतः ते पुष्पगुच्छ आणि त्यामध्ये असणारा नवापूर नगरीनं दाखवून दिलं की जयेश आणि डोकरादेव क्रिकेट क्लबचं काय नातं होतं. त्यासाठी प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं हितेश शोलकर असेल, प्रत्येक जण, जतीन तांडेल असेल, अविनाश दादा असेल, प्रत्येकाचं नाव घेणं तितकंसं शक्य होत नाही, परंतु प्रत्येकानं ह्या स्पर्धेसाठी काही युनिक आणि काही वेगळंपण असेल हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि यंदाच्या वर्षामध्ये हा थाट हा काहीसा वेगळा आपण पाहतोय. नक्कीच पुन्हा पुन्हा तो उल्लेख करावा असा वाटतोय. अगदी प्रेमात पाडणारी, एक आठवणीत राहणारी ती ट्रॉफी आपण पाहायला गेला तर जणू काही पाहतच राहूया त्या ट्रॉफीवर. अशा प्रकारची ती ट्रॉफी पाहतोय. तो भव्य दिव्य मंच, टॉस की बॉस आपण पाहायला गेला तर वसई तालुक्यामध्ये युनिक असा टॉस की बॉस आहे आणि त्या टॉस की बॉसमध्ये मध्यंतर आपण पाहायला गेलं तर मध्ये तो DCCचा लोगो आहे, त्या बाहेर असणारे ते 32 संघांचा समावेश आणि त्या 32 संघांचं ते टॉस की बॉस युनिक असं आपण पाहतोय. त्यानंतर तो खेळाडू कक्ष असेल, ते आउटफील्ड असेल, पहिल्या दिवसापासून असणारी ती मुख्य स्क्रीन आपण पाहतोय. ह्या सर्व गोष्टी काहीशा वेगळ्या आहेत आणि ह्या वेगळा पण यंदाच्या वर्षामध्ये डोकरादेव क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण दरवर्षी पाहतोय. अनेकांचा तितकाच मोठा हातभार ह्या स्पर्धेसाठी लाभलाय. खऱ्या अर्थानं धर्मेंद्र पाटील, धर्म्या मामा ह्या नावाने एक आमच्या खेळाडूंची ती एक वेगळी त्यांना ओळख आहे आणि त्यांचा देखील दरवर्षी म्हणजे जेवणाची व्यवस्था, प्रत्येक गोष्टीची व्यवस्था, धंड्या मामा ह्यांचा देखील उल्लेख करावासा तितका कमी आहे. असे अनेक देणगीदार आहेत आमच्या स्पर्धेला लाभलेले आणि त्यांचा देखील आम्ही नामोल्लेखन करणार आहोत. जास्त वेळ न घेता पहिल्या मॅचच्या दिशेनं आपण वळतोय. 2 संघातील ही लढत, ही कडवी लढत पाहायला विसरू नका. आजचा तिसरा दिवस आपण ऐकतोय, पाहतोय डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग सीझन 2.
डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे देवाचा देवाचा जागर मांडलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे ए देवलान शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण करतोय गावाचं रक्षण करतोय गावाचं रक्षण अरे हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून फेरा मारी घोड्यावर बसून फेरा मारी घोड्यावर बसून टेंबी पाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे टेंबी पाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान आमची डॅशिंग हो रणनीती आमची डॅशिंग हो रणनीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. थँक्यू टू से चला जय सर लवकर दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 शानदार दमदार आयोजन मध्ये तुम्हाला सर्वांच्या भेटीला येणार या नवापूर नगरीमधील ही स्पर्धा त्या स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली आणि आजचा तिसरा दिवस बघताना पहिली मॅच जी आपल्या भेटीला आले याच नगरीमधील याच गावातील गावपाडा नगरीमधील एक संघ दत्तगुरु नवापूर समोर जय श्रीराम 11 हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आलंय दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू एक आलाय जया सर आपला पाठवा जया सर आपला सुद्धा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे पाठवा टॉस जिंकला होता मनीष विश्वकर्मा यांनी आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केले होते दत्तगुरु नवापूर या संघाला आपण एंट्री गेट मधून त्या माऊल्यांचं लुक पाहिलं दोन्ही कर्णधार मनीष होते एका बाजूला मनीष आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मनीष होता आणि त्या मनीषने टॉस जिंकून सांगितलं दुसऱ्या मनीषला की आम्ही प्रथम फिल्डिंग करू आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय चला क्षेत्रसंघ लावा प्लीज टोटल 18 मॅचेस आहेत आज त्यामुळे थोडीशी घाई करा आणि कमेंट्री बॉक्सच्या दिशेने एक अतिरिक्त खेळाडू सुद्धा पाठवा जय सर अहो भाऊ माहित आहे सौरभ विश्वकर्मा चला ऑल सेट सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि
पहिलाच बॉल केलपट्टर सन्मान दिला चेंडूला. सिंगल साठी धावांचा श्री गणेश होतय. दत्तगुरु नवापूर या संघाचा जिथे टॉस जिंकला होता जय श्रीराम या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले दत्तगुरु नवापूर या संघाला. सागर मेहर आणि पंकज मेहर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती आहेत. मनीष बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, येतोय डॉट बॉल. पहिल्या 3 मध्ये 2 ही आतापर्यंत सुरुवात आहे. दत्तगुरु नवापूर या संघाची. बॅकफुटवर गेले, कट केले, लेट कट करत असताना चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण टोटल 6 ग्रुप पाहिले आणि त्या 6 ग्रुप मधून आपण जवळपास 12 संघांना त्या टॉप 16 मध्ये जाताना पाहिलं होतं. अजूनही 2 ग्रुपचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर टॉप 16च्या लढती ज्या आपल्या भेटीला आज संपूर्ण दिवसभर येणार आहेत. 5 मध्ये 4 ही आतापर्यंत सुरुवात आहे. बॅकफुटवर गेले, कट केले चेंडूला आणि पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धाबा धावपलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना दत्तगुरु नवापूरचा संघ. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा थँक्यू डीजे. सागर मेहरने खूप चांगला खेळ मागील 2 स्पर्धेमध्ये केलाय, परंतु आता स्वतःच्या गावामध्ये खेळत असताना कशा प्रकारे खेळ राहणार आहे यावर सर्वांच्या नजरा. पहिलाच बॉल 22च्या रूपाने धावसंख्या धावपलकावरती येते. फॅड आणि बॉलचं कनेक्शन नव्हतं पाठीमागे. चेंडू हातातून निसटला होता आणि ओ काय जबरदस्त फिल्डिंग आहे. अंकित ज्या त्या ठिकाणी होते, चेंडूला एका हाताने अडवलं. ऍक्शन रिप्ले पहा पाटील नेटवर्कवर. कशा प्रकारे खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता आणि ते अंकित ज्याची फिल्डिंग. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी झाले. हो फेकी होता आलाय डॉट बॉल. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावपलकावरती आहेत. सागर स्ट्राईक यांना केतनने पुन्हा एकदा हलक्यातनं सागरने सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. 8 धाबा धावपलकावरती आहेत. सागर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत नेक्स्ट बॉल साठी. ओ नो चेंडू फ्लाईटने तो आमच्या ऑफिशियल पंचाने नो चेंडू घोषित केला. नेक्स्ट बॉल, बॅकफुटवर गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न, फेकी झाले. फलंदाज पंकज मेहर बाद. पहिल्या विकेटचं बटन गॉन. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर अगदी कोल्यावर. आज गुंजाला रवीन आई तुझी दिवलावर, साडी नेसून हिरवी घरान आई बसली कोपऱ्यावर. तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा थँक्यू. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर. हितेश तांडेल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. समोर डाऊन ग्राउंड फटका एक्झिक्यूट केलाय, फेकी झाले. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने होती आणि 2 षटकं संपल्यात. 11 धाबा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत दत्तगुरु नवापूरचा संघ. एक धून ऐकूया, डीजे मयूरला ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर अगदी कोल्यावर. पॉवर जनरेट करण्यासाठी घेतला आणि आता कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाल्यात. कॅप्टन समोर हितेशने पहिल्याच चेंडूला हलक्या हाताने चेंडूला पाठीमागे खेळले सिंगल साठी. धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत 12 धाबा धावपलकावरती आहेत. 3रा षटक मार्गस्थ आहे. ओ कडक स्ट्रोक,
मनीष ज्या फिल्डिंग करतात पैकी दोन्ही एंडला झाले चुकी. आता सुद्धा रनआउटच्या रूपाने अजून एका विकेटचं बटन हितेशला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. पान फुलांनी सजविन माई तुझे देवलाला मानवाने मांडीन आज तुझे ऍक्शन रिप्ले आमच्या मुख्य स्क्रीनवर. अखेरकार काय घडलं होतं, समोर हा फटका एक्झिक्यूट केला होता आणि त्यानंतर तो खेळत असताना सागरचा कॉल हितेश पर्यंत पोहोचला नाही. त्या कारणानं दोन्ही हर्षद वैतीच्या प्रत्येक चौकारासाठी जतीन तांडेलकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हितेश होलकर कडून 200 रुपयाचं पारितोषिक. दोन महत्वाचे हितेश पाटील कडून 200 रुपयाचं पारितोषिक. पहिला पहिल्याच बॉलवर खेळत असताना चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. 13 धावा अप्पल करते. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये. अजून एका विकेटचं बटन. फटका खेळत असताना फटका केला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. सागर मेहर बाद गॉन. पान फुलांनी सजविन माई तुझे देवलाला मानवाने मांडीन आज तुझे गोंधळाला तोरण बांधिते मी तुझे गाभाऱ्या तोरण बांधिते थँक्यू डीजे थँक्यू. फटका खेळत असताना फटका खेळला हवेत आणि सागरला सुद्धा मैदान सोडावं लागलं होतं. पॉवरफुल बनवले पॉवर प्लेच आतापर्यंत षटक सौरभनी. ओ क्लीन बोल्ट. बॅकफुटर गेले. चेंडू राहिला खाली. यष्ट्या वाकवल्या. अजून एका विकेटचा बटन. योगेशला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. गॉन. तुझे गाभाऱ्यात तुझा झेंडा मिरवीन मी तुझे डोंगरावर आग्रे कोल्ह्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव कृपा मावर आगरी कोल्यावर. थँक्यू डीजे मयूर विरार. काय जबरदस्त मागील 2 दिवस झाले आपण मयूरला ऐकलंय. संपूर्ण माहोल बनवला आहे नवापूर नगरीमध्ये. परंतु मंगेशने आल्याच पहिलाच बॉल गेला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. एकवीरा माऊली आगरी कोल्या. कशा प्रकारे त्या मंगेशने त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत मुख्य स्क्रीनवर. शॉर्ट चेंडू होता. बराच वेळ होता आणि वेळ येत असताना परफेक्ट स्ट्रोक. ज्या वेळेला तुम्ही या मैदानावर खेळतात मैदानाची आखणी कमी आहे. तुम्ही फटका खेळत असताना जर का तुम्ही फटका हवेत खेळला तर तुम्हाला बाद घोषित केलं जाईल. कारण तो फटका डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला ते फ्लॅट स्ट्रोक या मैदानावर खेळावे लागणार आहेत. जेणेकरून तो चेंडू 4 धाब्यांसाठी जाऊ शकतो. आणि तो परफेक्ट स्ट्रोक खेळत असताना मंगेच्या बॅटमधून तो चौकार आला होता. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. तो डाऊन द ग्राउंडचा हा फटका. काय जबरदस्त फिल्डिंग होती. खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं आणि अडवता येतो डॉट बॉल. धावफलक बघूया. 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू यावेळी मात्र मंगेचा फटका फसला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद गॉन. एकवीरा माऊली आगरी कोली लोकांच्या हाकेला धावली. हा हा हा. थँक्यू. विनीत पाटील आपण या. क्षमा असावी या प्लीज. गुणलेखकच्या भूमिकेमध्ये मागील 2 दिवस झाले आपण यांना पाहिलोय आणि खूप चांगला रोल आहे त्यांनी या गुणलेखक म्हणून तो रोल अदा केलाय. चिराग आल्यात. चिराग पागी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. नेक्स्ट बॉल.
हो बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. पुन्हा आल्याच येतोय डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू 18/5. सॉरी 4 चेंडूचा खेळ झालाय. 18/5. महेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅकफुटवर गेले, कट केलं चेंडूला आणि पाठवले सिंगल साठी. 19 धाबा धावपलकावरती आहेत. काय इकडून शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर हर्षदच्या बॅट मधून चौकार येईल का? चौकार येणं गरजेचं आहे, कारण त्या 24-24च्या पॅटलॅगला थोडीफार त्या मॅच मध्ये आपल्याला कसरत पाहायला मिळेल. त्यासाठी चौकार, काय इकडून चौकार येईल? ओ यष्ट्या वाकवल्या. अजून एका विकेटचं पतन. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 19 धाबा धावपलकावरती आहेत. 20चं टार्गेट सेट केलं गेलंय टीम दत्तगुरु नवापूर या संघाने JSR 11 या संघासमोर. नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे सुद्धा आपण वळणार आहोत. तुर्तास दोन्ही संघाचे कर्णधार आई एकविरा नारंगी विपक्ष टीम प्लेयर्स, दोन्ही संघाचे कर्णधार आपण एंट्री गेटच्या समोर यायचंय. आयोजक आहेत आणि आयोजकांचे संपर्क सदा अक्षय पाटील आणि चिराग मेहर असतील तिथे. कर्णधार एंट्री आणि त्यासाठी टीम प्लेयर्स आणि आई एकविरा नारंगी. चेतन आपला कॅप्टन पाठवा. शिवभाई तुला मानते नको मयाचा आणि सांगते बिन माझा मन सुखानं भर तुझी घरी आमची दर्याचा राजा. तुला मानते नको मयाचा आणि सांगते बिन माझा मन सुखानं भर तुझी घरी आमची दर्याचा राजा. घरानं मांडीते मी तुझे दरबारात. घरानं मांडीते मी तुझे दरबारात. आज देवलन नाचन थँक्यू टू से मयूर जे आपल्या भेटीला आलं होतं. एकविरा आईचं ते सॉन्ग आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सादर केलं होतं डीजे मयूर यांनी. 20चा पाठलाग आहे. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज बनवण्यासाठी तुम्हाला तो बॉलिंग अटॅक करावा लागणार आहे जय श्रीराम या संघासमोर. सोलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मनीष आणि सौरभ विश्वकर्मा आणि बॉलिंग ट्रॅकवर नेहमीच पहिल्या षटकामध्ये मंगेश आपल्याला दिसतात आणि मंगेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर गेले, ट्राय केलं चेंडूला. पुन्हा एकदा चेंडूला पाठवले सिंगल साठी. पहिल्या 3 मध्ये 3. 20चा पाठलाग आहे. 20चा पाठलाग म्हणजे तुम्हाला बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग करावा लागणार आहे आणि त्यासाठी किमान 38 सर्कल मध्ये 2 खेळाडूंना उभं करावं लागणार आहे. पुन्हा चेंडू पायावर आदळलाय. 4 मध्ये 4. 20चा पाठलाग आहे दत्तगुरु नवापूर संघासमोर. JSR 11 जय श्रीरामचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा थाटामाटात येणारी स्पर्धा डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026. काय जबरदस्त आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मृदुल मेहर, जतीन तांडेल आणि संपूर्ण नवापूर ग्रामस्थ, ज्यांनी हितेश होलकर सुद्धा आहेत, ज्यांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीच्या बलावर आता आज कठोर परिश्रम करत असताना या मैदानाला केलं तयार आणि तयार करत असताना 70,000ची स्पर्धा या मैदानावर या नवापूर नगरीमध्ये आयोजित केली गेली, जिकडे आजचा 3रा दिवस. पहिल्या षटकामध्ये आपण 6 धाबा बघितला. चिराग आल्यात, नवीन गोलंदाज. चिरागचा पहिला बॉल, नो चेंडू, नो +1 अशा तब्बल 2 धाबा आल्यात. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. 20चा पाठलाग आहे. नो +1 ने तो चेंडू हाताळला होता मैदानाच्या आतमध्ये चिराग यांनी आणि त्या चेंडूवर 2 धाबा आल्या होत्या. नेक्स्ट बॉल स्ट्राईक यांना सौरभ बॅकफुटवर गेले, ट्राय केलं चेंडूला आणि पाठवले सिंगल साठी. इझिली त्या धावपलकाचा पाठलाग पर्यंत पोहोचतात, कारण कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये.
ज्या प्रकारची बॉलिंग केली होती त्याच प्रकारे ते धावपलकाला सुरुवात करत असताना पहिला विकेट यष्ट्या वाकवल्या. पहिल्या विकेटचं बटन मनीषला मैदान सोडावं लागलंय. गॉन. ओ ताई ओ दादा सुयावर दामन घेताना दाताचं दात मन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दात मन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी बाई सुया घे ग दामन घे बाई सुया घे ग दामन घे. थँक्यू डीजे. केतन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाला. व्हिडिओ एडिटर मागील 2 दिवस झाले आपण ज्यांना पाहिलं असे राजन्स रिसॉर्टचे मालक अपकमिंग यंगस्टर छोटे मालक स्वयं मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने सन्मान दिला मंगेशने केली होती फेकी, परंतु त्या फेकीला झाले नेकी. डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र बघण्यासारखं असतं, परंतु तो अटॅक कायम सुरू ठेवलाय. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 11 धावा धावपलकावर. अजून त्या अटॅकिंगला पुढे आणण्याचा प्रयत्न जवळपास त्या सर्कलमध्ये 3 खेळाडूंना आपण पाहतोय. हा इकडून त्या कमबॅक कडे वळतील का? पलटवार करावा लागणार आहे. वार केल्यात आता तुम्हाला पलटवार करावा लागणार. नेक्स्ट बॉल मोठा फटका. ओ काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. अजून एक लगातार दुसरा चौकार आणि या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. पहा लगातार 2 चौकार जे केतनच्या बॅट मधून आल्यात आणि फक्त एका धाबेची गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 20 धावा धावपलकावरती आहेत. 12-1 मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली. योगेशचा हा बॉल. योगेश आल्यात. पहिला चेंडू नो आताला. मॅच पण सामना संपलाय. सामना जिंकला टीम जय श्रीराम या संघाने आणि पराभवात शाळेत जात असताना दत्तगुरु नवापूर संघ. चला नेक्स्ट मॅच जिकडे आपण टॉसकडे वळणार आहोत. मृदुल मेहर त्या खेळपट्टीवर दाखल होतील.